नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझा नाव उपदेश आहे आणि आता गावी आलो ना, तर गावी आल्यावरती काहीतरी वेगळं असं सण असतं. सण म्हणजे ज्यावेळेस मुंबईवाले गावी येतात ना, तेव्हा प्रत्येक घरात काही ना काहीतरी तिखट सण केला जातो. आणि इकडे बघा आमच्याकडे देत आहे आज मटण आणि सोबत ओले काजू. तर काजू आणि मटणची रेसिपी दाखवणार आहे, तर हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. इकडे मटण आहे ना स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आधी आम्ही ना एक उकडून घेतो आहे कुकरमध्ये आणि नंतर त्यात सगळी रेसिपी शूट करणार आहोत. इकडे आई आहे, आजची रेसिपी आई दाखवणार आहे. इकडे कांदा टोमॅटो सगळं तयारी करून घेतलेलं आहे. आणि आता पुढचे कुकर घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही तेल टाकलं आणि इकडे ना ते उकड काढून घेतो म्हणजे मटण आहे ना व्यवस्थित शिजतं आहे. लसूण आहे ना चेचून घ्यायचं आहे. तेल टाकलं होतं आणि तेलात आता लसूण घेतलं आपण 4-5 लसूण आहे आणि त्याच्यात आता हळद टाकतो आणि नंतर त्याच्यात आहे आपण मीठ पण ॲड करून घेतो. म्हणजे थोडी उकडणे हे जे स्वच्छ मटण घेतलं होतं ना ते आपण कुकरमध्ये टाकून घ्यायचं आणि किती शिट्या काढायचं? 3 शिट्या काढायचे. मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आहे ना त्याच्यात पाणी टाकायचं आपल्याला. कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या काढायच्या. आम्ही 3 शिट्ट्या काढल्यात कुकरला. मटण जर टाकलं होतं त्यात. आणि इकडे बघा एक टेस्ट करतोय सूप आहे आता जो ओरिजिनल अळणी रस्सा आहे तो काढून घेतला जरा टेस्ट करायसाठी. इकडे मटण अर्धं मटण शिजलं आहे म्हणजे उकड काढले नाही 3 शिट्ट्याने. तर आत्ता पुढची तयारी इकडे या कढईत होणार आहे. इकडे सगळं साहित्य तयार केलं. इकडे खडे मसाले घेतलेत सगळे आणि या काजूच्या बिया जशा मागाशी दाखवलं होतं त्याच इकडे खडे मसाले कढईमध्ये आता पुढची प्रोसेस करतोय. कढई ठेवले आणि किती 2 चम्मच का 1.5 चम्मच तेल घेतलं आहे. कढई बऱ्यापैकी गरम झाले आणि आता आम्ही तेल टाकून घेतलं. तेलामध्ये आहे ना खडे मसाले टाकून घेतले. 2 कांदे घेतले होते आणि 2 कांदे त्याच्यामध्ये तेलामध्ये परतून घेतो. लसूण पाडला ना काढतो अक्काच टाकायचं. लसूण पण आम्ही अक्काच टाकणार. कांद्यानंतर टोमॅटो घेतला होता. 2 मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतले होते. ते पण आता तेलामध्ये परतून घेतो. त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट घेतली आहे 2 चम्मच. आम्ही ती बारीक करून घेतली होती. ती पेस्ट आता त्याच्या तेलामध्ये त्याच्या मिश्रणाने सगळं एकजीव करून घेणार आहोत. आणि सोबत मीठ घेतो आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि हे सगळं आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आजची रेसिपी आहे ना आई दाखवते मटण काजूची रेसिपी. व्यवस्थित सगळं आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं तेलामध्ये. कांदा टोमॅटो वगैरे सगळे खडे मसाले आहेत ना आपण तेलामध्ये परतून घेतले आहेत. आणि आत्ता हा आमचा गावचा मसाल्याचा डबा आहे, घरगुती मसाला डबा. ते सगळे आता मसाले टाकून घ्यायचे. तर हा आमचा घरगुती मसाला तिखट मसाला तो आम्ही मसाला ॲड करून घेतो आहे. त्याच्यानंतर हा पण मसालाच आहे ना की लाल मिरची आहे? लाल मिरची ही कलरसाठी लाल मिरची पावडर आहे. आणि हे काय हा संडे गरम मसाला आहे, तो अर्धा चम्मच घेतला आहे आम्ही. आणि इकडे हा वाटण आहे ना, हे वाटण केलं होतं आम्ही. 1.5 चम्मच आहे, बऱ्यापैकी मोठा चम्मच आहे हा. तो वाटण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि 2 लसणी अख्खे टाकायचे. हां लसूण आहे ते अख्ख्या टाकून घेतल्यात. आणि आधीच मसाल्यामध्येच कोथिंबीर पण ॲड करून घेतली. आणि हे सगळं आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे परत एकदा मसाला टाकल्यानंतर. मसाल्याचा आहे ना एक सुगंध येतो, तो एक भारी एक फ्रेग्रन्स येतो ना, तो यायला सुरुवात झाली. मटणला येतो ना एक सुगंध, मसाल्याला यायला सुरुवात झाली. इकडे बघा मसाले मिक्स केल्यानंतर कलर पण बघा कसला आला, एक नंबर दिसतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे आपण उकडून घेतलं आहे ना कुकरमध्ये 3 शिट्ट्या मटण, ते ॲड करायचं आहे. ते पुढे दाखवू जाऊ. आधी मसाले मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित. मसाले मिक्स केलेत आणि आत्ता आम्ही याच्यात परत एकदा मीठ टाकतो आहे. म्हणजे उकडमध्ये थोडं टाकलं होतं आणि आता मसाल्यामध्ये एक अर्धा चमचपेक्षा जास्त थोडंसं मीठ घेतलं आहे, ते पण मिक्स करून घेतलं.
ह्याच्यात आम्ही ऑलरेडी अर्धा चम्मच टाकला होता, त्यामुळे इथे रात्रीवेळी जरा अंदाज व्यवस्थित घ्यायला लागेल. त्या अंदाजानुसार घ्यायचं. ज्या कुकरमध्ये टाकलं होतं ना त्यात पाणी पण ॲड केलं होतं आणि मटनला पाणी सुटलं होतं. ते सगळं पाण्यासकट म्हणजे पाणी पण त्यातच घ्यायचं, त्याच्यामुळे ते एक वेगळा फ्लेवर येते, म्हणजे पाणी पण ते वापरतो आपण. आणि इकडे मसाल्यामध्ये आपण फायनल मटण ॲड करून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं आहे. कुकरला आम्ही 3 शिट्या का घेतल्या होत्या, कढईमध्ये मटण शिजायला थोडंसं जास्त वेळ लागतो, त्यामुळे आम्ही आधी कुकरला 3 शिट्या घेतल्या होत्या आणि उकडून घेतलं होतं मटण आणि त्याची एक उकड काढली होती. लसूण जे बघताय ना, 2 अख्ख्या लसूण आम्ही टाकले. एक लसूणचा एक वेगळी चव येते मसाल्यामध्ये. कलर छान आला, एक नंबर. इथे आम्ही 1 ग्लास पाणी आणखीन ॲड केलं आहे. पहिला जो मटण उकडलं होतं त्याच्याबरोबर जी उकड होती ना ती पण आम्ही याच्यात टाकले पाण्याची. आणि आत्ता आणखीन एक ग्लास पाणी टाकलं आहे, कारण आम्हाला थोडंसं रस्स्यावाला बनवायचं आहे. त्याच्यानंतर आता हे काजू कधी टाकणार आपण? 15 मिनिटांनी टाकूया. म्हणजे एक शिजल्यानंतर मटण 15 मिनिटं लागून दे जरा. 10 ते 15 मिनटं आम्ही हे मटण शिजत ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर काजू टाकणार, कारण काजू आपण उकडून घेतलेत ना. उकडून घेतले. थोडेसे साल म्हणजे याला साल असते ती काढायसाठी आणि चिक पण नसतो, तो तोंडाला खवखवतो, म्हणजे खाते वेळी घशाला खवखव करतं, त्यामुळे ते उकडून घेतले. आणि त्यात ते काजू आता उकडल्यामुळे थोडेसे नरम झालेत आणि त्याच्यात टाकलं. आता मटण शिजायला थोडा वेळ लागेल अजून, नाही म्हटलं तरी. जरी कुकरला उकड काढली असेल ना तरी थोडासा वेळ लागतो, म्हणून काजू पाठवून टाकणार आहोत. आता ह्याला जरा कड येऊन देते, झाकण मारणार आहोत आपण. कढईवर आम्ही आता झाकण घेतो. एक 10 ते 10-12 मिनटं आधी एक म्हणजे कड काढून घेतो, नंतर परत बघू पाणी किती आहे ते, त्याच्या अंदाजाने मग परत झाकण ठेवायचं की नाही ते बघू आणि नंतर त्याच्यानंतर काजू टाकणार आहोत. मटण बरोबर आजचा आणखीन एक मेनू आहे, तो वडे असणार आहेत. काजू मटण वडे. मटण वडे करायचा बेत आहे आमचा. मटण करणार आपल्या वडे करणार आहे ना. वडे म्हणजे पोल्या, गावी आम्ही त्याला पोल्या म्हणतो. तर त्या पोल्यांचा पण बेत आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आता बघूया पुढे पोल्या कशा चुलीवर बनवणार की गॅसवर. पोल्यांचा बेत आमचा गॅसवर नाही, चुलीवरती असणार आहे. चला पुढे दाखवू. एक 10 ते 12 मिनटं झालेत आणि आत्ता उकळी बघा, कड आलाय मस्तपैकी. कलर पण मस्त आला आणि एकदम भारी तोंडाला चव सुटलाय. लसूण शिजलाय व्यवस्थित. अख्खा लसूणचा ट्राय पहिल्यांदाच केला, फर्स्ट टाइम आम्ही केला अख्खा लसूण. थोडंसं शिजायला पाहिजे, पाणी आहे ना थोडंसं आटून द्यायला लागेल, म्हणजे कमी व्हायला लागेल, कड काढायला लागेल. आणि मटण तर शिजलं आहे. आणि आत्ता आम्ही ह्या ज्या बिया ज्या घेतल्या होत्या ना, काजूच्या बिया, ओल्या काजूच्या बिया, त्या त्याच्यामध्ये मिक्स करतोय. काजूच्या बिया लक्षात ठेवायच्या की त्या सगळ्यात शेवटी टाकायच्या, जेणेकरून त्या शिजणार नाही, म्हणजे नुसतं पातळ नाही होऊन जाणार. कारण त्या एकदम जर जास्त शिजला ना ते एकदम पातळ होऊन म्हणजे विरघळून जातात, पिठासारख्या म्हणजे गोळे होते. आता अजून थोडंसं आम्ही पाणी कमी करणार आहोत त्याच्यात, त्यामुळे आम्हाला एक कड आणखीन काढून घ्यायचं आहे. इकडे आता आम्ही आहे ना पूर्ण शिजलो आहे, म्हणजे मटण शिजलं आहे आणि इकडे गॅस बंद केला आहे. आणि आता वेळ येते ही कोथिंबीर बारीक जी कापली होती ती मिक्स करून घ्यायची, व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं. पाणी बऱ्यापैकी सुकं केलं आहे, म्हणजे आम्हाला वड्याबरोबर खायला थोडंसं रस्सा ठेवला आहे. तर फायनली आता हे जे मटण आहे ते तयार झालं आहे. आणि इकडे जी तयारी चालू आहे ती आहे वडे, म्हणजे पोल्या बोलत आहे बघा. इकडं कढईमध्ये आपल्या थाबडीमध्ये पोल्या टाकलेल्या आहेत. इकडे पीठ बघा ठेवलं आहे, पीठ नॉर्मली जसं वड्यांचं ठेवतं ना तेच ठेवलं. तिकडे चुलीवरती कढई आहे आणि त्याच्यात वडे टाकतात, एक एक दाखवतं टाकून बघा. तेल मस्त तापलं आहे त्यामुळे फटाफट होत आहे. मटण वडे, आजची रेसिपी आहे मटण वडे. बघा कसं तयार झाले आज आणि प्रॉपर त्याच्यामध्ये इकडे बघा वडे तयार आहेत. तेल तापल्यामुळे जास्त वेळ नाही लागत, पटकन तयार होत आहेत.
हे बघा, आणखीन एक दाखवतो. हा बघा कढईत गेला. तर आता वडे पण तयार होत आहेत आणि आता फायनली वेळ येणार आहे ती ताट दाखवायला तुम्हाला. मधनं पूर्ण जेव्हा ताट भरून जेव्हा तयार होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो आजचा मेनू पूर्ण. तो पण आता इथं हा बघा आणखीन एक वडा तयार झाला आहे. जास्त म्हणजे असं वेळ नाही लागत आहे कारण खाली जी इस्तू लावली आहे ना व्यवस्थित फाटी वगैरे लावलीत त्याच्यामुळे ते आग व्यवस्थित झाली आणि तेल प्रॉपर तापलं आहे. चला आता पूर्ण पुढची तयारी करूया. थापडी भरली वड्याने मगापासून आई आहे ना वड्या करते आणि इथं आता झालं की नाही 2-3 बाकी ते झाले की आता जेवायला बसतोय. चला थापडी भरून वडे तयार झाले. इकडे झालं आहे दुपार आणि आता ऊन असं सुटलं आहे ना विचार मग का सावली अजिबात नाही आणि हवा पण नाही सुटले, गरमी जाम होते. चला पहिले जेवून घेऊया. इकडे बघा सगळ्यात दाखवतो इथे काजू मटण म्हणजे ओले काजूगरांनी मटण बनवलं होतं ते. त्याच्यानंतर इथे बिर्याणी, त्याच्यानंतर इथं वडे केले होते आणि इथे आपलं सलाड म्हणजे कांदा लिंबू आणि मिरची. अशा प्रकारे आजचा हा मेनू असणार आहे. तर आत्ता सुरुवात करतो आहे मी तुम्हाला थांबा दाखवतो. सगळ्यात आधी आहे ना मस्तपैकी आपण लिंबू पिळून घेऊया. लिंबू जोपर्यंत पिळत नाही नॉनव्हेजवरती तोपर्यंत टेस्ट येत नाही आम्हाला तरी. आणि एक खास मारून सांगतो तुम्हाला गावचं मटण आहे ना एक नंबर टेस्टी होतं. माहिती नाही काय एक चव वेगळीच येते. एक नंबर झाला एकदम सॉफ्ट शिजलं आहे. त्याच्यानंतर आम्ही जे लसूण टाकलं होतं ना ते अख्खं लसूण घेतलं होतं. थोडंसं लसूण शिजा पाहिजे होतं पण एकदम पण नाही पण बघा इझी निघते. तर लसूण खातो एक नंबर. इकडे चिकन बिर्याणी आहे. आमच्याकडे एक माणूस मटण खात नाही त्यासाठी चिकन आहे आणि चिकन बिर्याणी इथं बनलं आहे. तर त्याचा बेत बराच काय काय इकडे पप्पांचं पण एक ताट भरून ठेवलं आहे. इथे बघा ह्याची जी चव आहे ना काजू आणि ह्याची एक नंबर लागते. इकडे बघा काजू टेस्ट करून सांगतो. भन्नाट काजूची रेसिपी पण भारी आहे. काजू मटण एक नंबर झालं. आता इकडे बघा मस्त एक नंबर झाला. बरं आज सगळे पंगत बसले. इथे पप्पा पण आहे, इथं प्रिया आहे, इथं आई आहे आणि इकडे मी आहे. इकडे आमचा एक पाहुणा पण आला आहे, तो पण जेवायला बसला आहे. तर इकडे सगळे आता जेवून घेतो आम्ही. बघा पूर्ण रेसिपी भारी झाली आहे. बिर्याणी पण छान झाली आहे. बिर्याणी मगाशी मी थोडीशी टेस्ट केली होती कारण उशीर झाला होता आणि मला भूक लागली होती. तर बिर्याणी पण भारी झाली आहे. आजचा जो मेनू होता तो खतरनाक होता, काजू मटण आणि वडे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबवर बघत असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब नक्की करा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.